हे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रात्रभर धावून जाणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या अनेक ड्रायव्हरांना जे दृश्य दिसलं ते भयानक आणि थरकाप उडवणारं होतं। मध्यरात्रीची वेळ, निर्जन महामार्ग आणि अचानक समोर आले 15 ते 20 नग्न तरुण, हातात मोठ्या तलवारी आणि डोळ्यात क्रूरतेचा भाव होता। ही विचित्र घटना आहे जळगावच्या गाडेगाव परिसरातील। महामार्गाच्या कडेला असलेली सुप्रीम कंपनी, तेथून थोड्या अंतरावर एक शांत ठिकाण, पण त्या रात्री त्या ठिकाणी जे झालं ते पाहून अनेक ड्रायव्हरांच्या अंगावर शहारे आले। त्या रात्री काही गाड्या जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जात होत्या, लोक घरी परतत होते, काही ट्रक चालक रात्रीचा सफर करत होते आणि अचानकच समोर रस्त्याच्या मध्यभागी विचित्र सावल्या दिसून आल्या। पहिल्यांदा असं वाटलं की अपघात झालेला असेल, पण जवळ गेल्यावर चालकांचा थरकाप उडाला, कारण त्या सावल्या माणसाच्या नव्हत्या तर त्या भयाच्या सावल्या होत्या। जवळपास 15 ते 20 तरुण सर्व अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर धावत येत होते। त्यांच्या हातात भल्या लांब लचक तलवारी, काहीच्या हातात नोकदार दगड आणि खिशात अंडी भरलेली। सर्व नग्न तरुणांनी एकाच वेळी थेट रस्त्यावर धावत जाणाऱ्या गाड्यांवर हल्ला केला। कित्येक गाड्यांचे हॉर्न एकाच वेळी वाजू लागले। ड्रायव्हर लोक गाड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, तर कोणी मागे वळून गाडी फिरून पाहत होतं, कारण सर्व काही अचानक झालेलं होतं। पण त्या रात्र काळोख्यात कोणालाच काहीच दिसलं नव्हतं। काही मिनिटे रस्त्यावर गोंधळ उडाला होता। काही लोक म्हणतात त्या तरुणांचे कपडे नव्हते, फक्त शरीरावर पांढरट रंगाचा शर्ट होता। काही जणांनी म्हटलं ते सर्व तरुण नशेत होते, तर काहींनी स्पष्ट सांगितलं ते जणू नम्रपणे वागवत होते, देवाचे दर्शन घेऊन आले असेल। तर एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं, आम्ही गाडीच्या आत होतो, अचानक गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आल्या, मग दगड फेकण्यात आले, गाडीची काचे फुटली आणि आमच्या समोरून काही लोक सुसाट ओरडत पडत होते। तर ती प्रत्यक्षदर्शी महिला म्हणाली, त्या क्षणी आम्हा सर्वांना असं वाटलं की आमचं काही खरं नाही, आता आम्ही वाचणार नाही। मित्रांनो, या घटनेनंतर काही मिनिटांनी जवळच्या गावातही लोकांची आरडाओरड सुरुवात झाली। लोकांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद केले, लाईट बंद केले आणि एकच गोंधळ उडाला। काय चाललं तरी काय रस्त्यावर? कोणी म्हणतंय डाकू आहेत, तर काही जण म्हणतात धार्मिक विधी चालू असेल, आणि काहींनी तर असं सांगितलं की भूताची टोळकी रस्त्यावर फिरत आहे। लोकांनी वेगवेगळे मत मांडले, पण या प्रकरणाची जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हाच या विचित्र प्रकाराचा खरा चेहरा सर्वांसमोर आला। काही सतर्क नागरिकांनी पोलिसांना कॉल करून सूचित केलं, रस्त्यावर अर्धनग्न तरुण आहेत, ते गोंधळ घालतायत, त्यांच्या हातात तलवारी आहेत, दगडफेक करतायत। पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता तात्काळ घटनास्थळी पोहोचले। पोलीस पोहोचण्यापर्यंत सर्वच्या सर्व तरुण गायब झाले, जणू त्या ठिकाणी काही घडलंच नाही। फक्त फुटलेले अंडे, काचेचे तुकडे, दगड आणि फक्त घाबरलेले प्रवासी उरले होते। आता असा प्रश्न उपस्थित होतो, ते नग्न तरुण नेमकी कोण होते, कोठून आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असं का केलं? काही स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली की सुप्रीम नाव असलेल्या कंपनीच्या मागे बऱ्याच दिवसांपासून काहीतरी संशयास्पद हालचाली सुरू होत्या। काही तरुण नेहमी रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी जात होते, कदाचित नशा, हिंसक खेळ किंवा मग गूढ। मुख्य कारण कोणीही ठामपणे सांगू शकलं नाही। या विचित्र भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं। लोक रस्त्यावर जाण्यासाठी घाबरायला लागले। अनेक वाहन चालक पोलिसांना वारंवार संपर्क करत आहेत। पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। आसपासचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे। तथ्य असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंद केले जात आहे, पण अजूनही त्या नग्न अवस्थेत असलेल्या तरुणांचा ठाव ठिकाणा हाती लागलेला नाही। दुसरा प्रश्न, ते रात्री परत येतील का, अशी भीती लोकांच्या मनात तयार झालेली आहे। नागरिकांना हा प्रकार केवळ एक घटना नाही, तर एक चेतावणी आहे। आता राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा रात्री प्रवास करताना सावध बाळगावे, कारण त्या तरुणांचा पत्ता लागला की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता त्या तरुणांनी फक्त एंटरटेनमेंटसाठी हे कृत्य केलंय की यामागे काही मोठं कारण? या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।